जे पाचपुते निष्क्रिय होते ते मागच्या 5 वर्षात पुन्हा तुम्ही या मतदारसंघावर लादण्याचं पाप का केलं? ही उमेदवारी कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातला काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असेल किंवा सामान्य जनता असेल, हे कोणीही स्वीकारणार नाही. यदा कदाचित शिवसेनेतल्या काही नेत्यांना आता बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वज्ञानाचा विसर पडलेला असावा, परंतु शिवसेनेची जी यादी जाहीर झाली त्या यादीत अजून त्यांचं काही नाव आलेलं नाही. या ठिकाणच्या मतदारांची असणाऱ्या मानसिकतेचा विचार केला तर बंडखोरी झाली तर या ठिकाणी बंड करणारा आमचा सगळ्यांचा जो उमेदवार असेल तो उमेदवार विधानसभेत असेल. सांगलीच्या पुढचे 2 पावलं श्रीगोंदा पॅटर्न नवीन निर्माण होईल अशा प्रकारची स्थिती आणि अशा प्रकारचं वातावरण इथल्या मतदारसंघामध्ये सध्या आहे. सध्या श्रीगोंदा नगर मतदारसंघामध्ये अनुराधाताई नागवडे यांना शिवसेनेने एबी फॉर्म दिलेला आहे. तर या घटनेवरती आपल्या काँग्रेस पक्षाची काय भूमिका राहील? नमस्कार. आपण एबी फॉर्म दिल्याचा उल्लेख केला. सोशल मीडियावरती आम्ही देखील ते पाहिलेलं आहे की त्यांच्याकडे एबी फॉर्म दिला गेलेला आहे, परंतु शिवसेनेची जी यादी जाहीर झाली त्या यादीत अजून त्यांचं काही नाव आलेलं नाही. एबी फॉर्म उमेदवाराच्या हातात दिल्यानंतर खरं तर शिवसेनेच्या यादीत नाव यायला काही हरकत नव्हती, परंतु ज्या अर्थी नाव आलं नाही त्या अर्थी निश्चितपणानं अजून काहीतरी गडबडी चालू आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून राहुलदादा जगताप, मी आणि साजन भैया पाचपुते, अनुक्रमे ते राष्ट्रवादीकडून, मी काँग्रेसकडून आणि साजन भैया पाचपुते हे शिवसेनेकडून इच्छुक होते. आणि आम्ही 3ही पक्षातले नेते महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी खरं तर नगरची लढत जी होती त्या लढतीकडे महाराष्ट्राचं देशाचं लक्ष होतं आणि ही लढत, ही सीट निवडून आणण्यासाठी आम्ही 3घांनी प्रामाणिकपणानं काम केलं आणि ही महाविकास आघाडीची सीट निवडून आली. आमच्या 3घांपैकी कोणीही उमेदवार असता तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने देखील त्याचं स्वागत केलं असतं, परंतु जे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रयत्न करत होते तेच लोक अचानक महायुती सोडून महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतात आणि त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी एबी फॉर्म सोशल मीडियावरती दाखवतात आम्हाला मिळाला. त्याची खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये रिॲक्शन आलेली आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता दुखावलेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये ही उमेदवारी कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातला काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असेल किंवा सामान्य जनता असेल, हे कोणीही स्वीकारणार नाही. जर आहे सध्या जी परिस्थिती आहे त्याच परिस्थितीत निवडणूक जर झाली तर 23 तारखेला चित्र कसं असू शकतं? 23 तारखेला आम्ही, राहुलदादा असेल, मी असेल किंवा आत्ता जे महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी ते बदलण्याचं काही कारण नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार जर बदलला तर महाविकास आघाडीचा इथे विजय होऊ शकतो. जर बदलला नाही, हेच उमेदवार राहिले, तर 23 तारखेला आम्ही दोघे या तालुक्यातल्या सगळ्यांची मोठ बांधून त्या ठिकाणी आम्ही सगळे मिळून जो उमेदवार उभा करू तो उमेदवार त्या ठिकाणी विजय झालेला असेल. सांगलीमध्ये बंडखोरी झाली आणि त्यांचा विजय झाला, बरोबर. तीच परिस्थिती किंवा तीच पुनरावृत्ती या मतदारसंघात होऊ शकते. सांगलीच्या पुढचे 2 पावलं श्रीगोंदा पॅटर्न नवीन निर्माण होईल अशा प्रकारची स्थिती आणि अशा प्रकारचं वातावरण इथल्या मतदारसंघामध्ये सध्या आहे. नागवडेंनी पाचपुतेवर असा आरोप केलेला आहे की त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये विधानसभेत प्रश्न विचारला नाही मतदारसंघासाठी आणि आता तेच त्यांच्या विरोधात लढायला निघालेत. काय म्हणताय याबाबत? विषय असा आहे, नागवडेंचं स्टेटमेंट ते मी देखील वाचलं. 5 वर्षात नाही, त्यांचा आरोप असा होता की मागच्या 40 वर्षात बबनराव पाचपुतेंनी विधानसभेत एकही प्रश्न विचारला नाही. मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, जर 40 वर्षामध्ये बबनराव पाचपुते विधानसभेमध्ये निष्क्रिय आमदार म्हणून काम करत होते असं जर तुमचं मत आहे, तर 2019ला पाचपुतेच्या स्टेजवर जाऊन त्यांना तुम्ही का पाठिंबा दिला? त्या पाचपुतेंना निवडून आणण्यासाठी जीवाचा अट्टाहास, जीवाचं रान तुम्ही का केलं? याचं उत्तर त्यांनी समाजाला दिलं पाहिजे. जे पाचपुते निष्क्रिय होते मागच्या 5 वर्षात पुन्हा तुम्ही या मतदारसंघावर लादण्याचं पाप का केलं याचं उत्तर नागवडेंनी देण्याची आवश्यकता आहे. नागवडेंना हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे का याचं त्यांनी चिंतन केलं पाहिजे. पाचपुते जर प्रश्नच विचारत नाही, पाचपुते जर कामच करत नाही, तर पाचपुते आमदार व्हावेत
यासाठी त्यांनी 5 वर्ष 2019च्या विधानसभेत प्रयत्न का केला याचं उत्तर त्यांनी समाजाला दिलं पाहिजे. आणि खरं तर ज्यावेळेस आपण दुसऱ्याकडे एक बोट करतो त्यावेळेस 4 बोटं आपल्याकडे असतात. त्यांना देखील हे सांगावं लागेल की पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी काय काम केलं, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काय काम केलं, ह्या प्रश्नाची उत्तरं त्यांना सुद्धा द्यावी लागतील. तिथे काय केलं, कोणतं भरीव स्वरूपाचं काम तुम्ही करू शकलात, हेही उत्तर नागवडेंना देखील द्यावं लागेल. पाचपुतेंना देखील 40 वर्षाच्या कालखंडामधल्या कामकाजाचा अहवाल त्या ठिकाणी समाजामध्ये द्यावा लागेल. आणि म्हणून दोनही उमेदवार यांच्याविषयी समाजामध्ये खूप मोठी रिॲक्शन आहे. उद्याच्या कालखंडामध्ये आम्ही, राहुल दादा असतील, मी असेल, आमच्यापैकी किंवा अन्य कुणी आहेत त्यांच्यापैकी कोण उभा करायचा हे आम्ही सगळे एकत्र बसून ठरवणार आहोत आणि सगळे एकत्र बसून ठरवून पुढचा निर्णय आम्ही करणार आहोत. लोकसभेला महाविकास आघाडीच्या विरोधात काम केलं, त्यांनाच शिवसेनेनं आता पक्षप्रवेश का दिलेला असावा? यदा कदाचित शिवसेनेमध्ये हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना उभी केली होती, ज्या पद्धतीची शिवसेना उभी केलेली होती, यदा कदाचित शिवसेनेतल्या काही नेत्यांना आता बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वज्ञानाचा विसर पडलेला असावा. बाळासाहेब ठाकरे कोणत्या घटकांविषयी बोलत होते त्याचा विसर पडलेला असावा. आणि म्हणून आता नवीन जो पॅटर्न तयार झालेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये, तो पॅटर्न जुने मित्र त्या ठिकाणी संजय राऊतांचे जुने मित्र जे आहेत त्या जुन्या मित्रांनी ज्या पद्धतीचा फंडा राबवायला सुरू केली तोच फंडा शिवसेनेने राबवण्याची भूमिका घेतलेली दिसते. आणि काहीतरी अर्थपूर्ण मोठ्या तडजोडी झाल्यात म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचा अत्यंत दुर्दैवी निर्णय महायुतीच्या महाआघाडीच्या दृष्टिकोनातून या मंडळींनी घेतलेला आहे. बंडखोरी जर या मतदारसंघातील अशीच कायम राहिली तर या बंडखोरीचा तोटा कोणाला होईल? तोटा कोणाला, एका आघाडीला किंवा एकाला नाही, या ठिकाणी तोट्याचा विषय नाहीये. या ठिकाणच्या मतदारांची असणाऱ्या मानसिकतेचा विचार केला तर बंडखोरी झाली तर या ठिकाणी बंड करणारा आमचा सगळ्यांचा जो उमेदवार असेल तो उमेदवार विधानसभेत असेल. तोटा कोणाचा काय, त्या दोघांचाही तोटा आहे. महाविकास आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निष्ठावंत आणि स्वाभिमान हा जो अजेंडा राबवला आणि आज विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर उसना उमेदवार आयात केला आणि सोशल मीडियात अशा चर्चा रंगल्यात की त्यांनाच EB फॉर्म दिलाय. मग महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे स्थानिकचे नेते आहेत त्यांच्यावर अन्याय केला नाही का? असं आहे, ज्यावेळेस 2-3 पक्ष एकत्र येतात, एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय ज्यावेळेस करतात त्यावेळेस काही गोष्टींची ओढाताण ज्यावेळेस होत असते ती वस्तुस्थिती असते. परंतु ही ओढाताण होत असताना ओढाताण आपण म्हणताय तसं हा आमच्या तिघांवरती निश्चितपणाने अन्याय आहे. ओढाताण होत असताना आमच्या 3 पैकी घनश्याम शेलार असेल, राहुलदादा जगताप असेल, साजन भाई पाचपुते असेल, या तिघांना उमेदवारी देण्यासाठी झालेली ओढाताण ही एक वेळेस मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वीकारली असती. कोणाचाही निर्णय झाल्यानंतर मतदार कार्यकर्ते म्हटले असते ठीक आहे, आता भांडण होतं, मागणी होती, तिथपर्यंत ठीक होतं, आता संपलं, आता तुम्ही सगळे एकत्र या. मात्र आता अन्याय झाल्याची भावना नुसत्या आमच्या 2 पक्षात नाहीये, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाहीये, शिवसेनेच्या शिवसैनिकामध्ये देखील अचानक जे आमच्यावर काय लादलंय ही नाराजीची भावना त्यांची आहे आणि त्याची अनेक कारणं आहेत. म्हणजे नागवडेंची एकूण कार्यपद्धती हा सुद्धा त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. आता काही चर्चा चाललेल्या आहेत, बदल होण्याची शक्यता आहे. जर बदल झाला तर ठीक, नाही झाला तर या बाबतीतल्या आणखी काही गोष्टी आहेत त्या आम्ही निश्चितपणाने तुमच्या सगळ्यांच्या समोर आणू. मात्र आज महाविकास आघाडीतले 3ही पक्ष या उमेदवाराच्या बाबतीत नाराज आहेत. साजन भैया पाचपुते हे तर नागवडेंच्या पक्षप्रवेशाच्या वेळी तिथं उपस्थित होते, मग त्यांना नाही वाटलं का त्यावेळेस की माझ्यावर अन्याय झालाय? साजन भैया पाचपुते शिवसेनेचे उपनेते आहेत, पण बेसिक जे शिवसैनिक आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेना उभी केली ते बेसिक शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. साजन भैया त्यांच्याबरोबर का आहेत का नाही त्या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही, ते साजन भैयालाच विचारावं लागेल. पण ते का त्यांच्याबरोबर गेले याचं उत्तर मात्र त्याच्या बाबतीत आम्ही अनविज्ञ आहोत.